certain exception, this country is being ruled by buffoons and fools. याचा सगळा आता ही परिस्थिती बदलू कोण शकतं? ही परिस्थिती बदलू शकते युवा पिढी. जात गणनेची जी मागणी विरोधी पक्ष करायला लागलेले आहे ती शासनावर म्हणजे मोदी गव्हर्नमेंटवर दबाव आणण्यापेक्षा मोदी गव्हर्नमेंटच्या विरुद्ध राजकारण करण्यासाठी एक हत्यार वापरण्याचा उपयोग ते करू इच्छितात. नमस्कार, मी डॉक्टर अनिल फळे. आपण गेल्या 2 दिवसांपासून चर्चा करतोय शेषराव चव्हाण यांच्यासाठी. शेषराव चव्हाण कोण आहे ते काल विस्ताराने आपल्याला सांगितलं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापासून ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेक महापुरुषांवर त्यांनी ग्रंथ लिखाण केलेलं आहे. आणि मग एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच्या चांगल्या वाईट बाजू लक्षात घेऊन त्याचं उत्तुंग व्यक्तिमत्व नेमकं कसं आहे आणि ते देशाच्या कोणत्या कामासाठी कोणत्या कार्यासाठी उपयोगाचं आहे हे ते विस्ताराने सांगतात. त्या अर्थाने ते वैचारिक चारित्र्य लिहित असतात. आता स्वयंसेवक ते प्रधान सेवक हे नरेंद्र मोदींवर त्यांनी लिहिलेलं पुस्तक. गेल्या 2 भागामध्ये आपण चर्चा केली की जात गणना असेल किंवा मग निवडणुकातले वेगवेगळे विषय असतील आणि विजय असतील. आता आरक्षण असेल, आरक्षण महाराष्ट्रात काय चाललेलं आहे किंवा अन्य राज्यांमध्ये काय चाललंय हे आपल्याला सगळ्यांना माहिती. विशेषतः संभाजी राजेंच्या निमित्ताने गेल्या आठवडाभरामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न, मराठा संघटना, मराठा समाज हे सगळे विषय ऐरणीवर आलेले. त्याही बद्दल काल चव्हाण सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आज मी त्यांना असं विचारणार आहे की जात गणना ही जी गोष्ट आहे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. 1931 साली ती केली होती, त्यानंतर जात गणना करण्यात आलेली नाही. मग आता आज जो आग्रह केला जातो म्हणजे शरद पवार असतील, नितीश कुमार असतील, ही सगळी मंडळी आग्रह धरतात आहेत केंद्राकडे. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनेक शिष्टमंडळ भेटलेले आहेत की आपण ही जात गणना करावी. परंतु भाजपची त्याबद्दल अनिच्छा आहे. स्वतः नरेंद्र मोदी त्याला अनुकूल नाहीत. भले मग भाजपचे काही खासदार असतील, अन्य नेते असतील, ते सुद्धा आग्रही आहेत की जात गणना करावी, परंतु ती केली जात नाही. आणि अगदी न्यायालयाच्याच पातळीवर जर बोलायचं झालं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये तसं शपथपत्र केंद्र सरकारने दिलं. मग हा सगळे इम्पिरिकल डाटा वगैरे याच्यातून खूप वादविवाद सुरू आहेत. आणि मग लोकांची अर्थातच मग कसं आहे की स्थानिक स्वराज्य निवडणुका आल्या, मराठा आरक्षणाचा प्रश्न आला की मग प्रत्येक पक्ष हा दिशाभूल करतो. जसं काल चव्हाण सरांनी सांगितलं की प्रत्येक पक्ष हा त्या ओबीसीच्या आरक्षणावर वगैरे ह्या सगळ्या मुद्द्यांवरून एक तमाशाच रस्त्यावर करतो. तर सर, मला तुम्ही आज असं सांगा की आपण ह्या पुस्तकामध्ये असं जे म्हटलेलं आहे की भाजपची अनिच्छा जात गणनेच्या बाबतीत, म्हणजे मी आधी प्रेक्षकांना हे वाचूनच दाखवतो. विविध जाती विशेषतः ओबीसी जातीबद्दल जी संख्या समोर येऊ शकते ती ओबीसीच्या पुनर्रचनेसाठी सत्ताधारी पक्षावर दबाव आणण्यासाठी प्रादेशिक पक्षांना एक नवा मुद्दा होऊ शकते. बरोबर. या भीतीने भाजप जात गणनेवर अनिच्छुक असावी. केंद्र सरकारच्या नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये कोटा यामुळे मंडलची परिस्थिती निर्माण होऊ शकते. बरोबर. त्यामुळे अनेक प्रादेशिक पक्षांना एक नवीन जीवन मिळेल. बरोबर. जे अन्यथा गेल्या 1 दशकाहून अधिक काळ भारतीय निवडणुकीच्या राजकारणावर वर्चस्व असलेल्या भाजपला आव्हान देण्यासाठी सकारात्मक अजेंडा शोधण्यासाठी धडपडत आहे. बरोबर. अशी भीती वाटते की ओबीसी आकडेवारी एक पॅन्डोरा बॉक्स उघडू शकते. तो हाताळणे अत्यंत कठीण असू शकते. तसं आता तुम्ही सांगा की हे काय नेमकं, हे जरा विस्तार करून सांगा. याचा विस्तार करायचा तर अगदी थोडक्यात हा असा होऊ शकतो की जात गणनेची जी
मागणी विरोधी पक्ष करायला लागलेले आहे ती शासनावर म्हणजे मोदी गव्हर्नमेंटवर दबाव आणण्यापेक्षा मोदी गव्हर्नमेंटच्या विरुद्ध राजकारण करण्यासाठी एक हत्यार वापरण्याचा उपयोग ते करू इच्छितात. आता मोदी गव्हर्नमेंटने अशी भूमिका घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने हे जे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे त्यात अफिडेव्हिट मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रॅक्टिकल जात गणना करणं हे असंभव आहे. त्याचं कारण हे आहे की 1931च्या जनगणनेप्रमाणे जातींची संख्या जी होती 4100 काही होती ती वाढत 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 होऊन आज 46 लाख झाली आहे. आता ऍडमिनिस्ट्रेटिव्हली मी स्वतः एक प्रशासक राहिलेलो असल्यामुळे ऍडमिनिस्ट्रेटिव्हली इतक्या सगळ्या जातीची जात गणना करणं हे दिव्य ठरणार आहे. आणि हे करीत असताना आणखीन याच्यातून किती जाती निर्माण होतील हे सांगता येत नाही. पण याचे जे रकाने त्यांना तयार करावे लागतील नोंद करण्यासाठी त्याची संख्या बघितली तर हे काम काही शक्यप्राय असं वाटत नाही. आणि त्याच्यामुळे मोदी गव्हर्नमेंटने जी भूमिका घेतली सुप्रीम कोर्टामध्ये ती वास्तववादी असे वाटते. पण तो आपल्या देशामध्ये सध्या काय चाललेलं आहे की गव्हर्नमेंट जे करेल चांगलं असो की वाईट असो त्याच्या विरुद्ध भूमिका घेणे आणि त्या घेण्याच्या पाठीमागे ते तर नेहमीच असतं असं नेहमीच आहे. पण याच्या सत्ताधारीच्या विरुद्ध विरोधक बोलतात आणि हा जात हा आधी इतका संवेदनाक्षम विषय आहे करेक्ट की जसं काल आता आपण बोलत होतो की जसं तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हवाला दिलाय की त्यांना नेमकं काय वाटत होतं, संविधानामध्ये काय म्हटलेलं आहे, जातीपातीमुळे काय अनिष्ट गोष्टी घडतात ते नष्ट होणं कसं गरजेचं आहे. म्हणजे आता प्रकाश आंबेडकर असतील किंवा अनेक नेते असतील ते म्हणतात जाती अंताचा लढा अजून प्रखर झाला पाहिजे, दाखल्यावरून ते तुमची जात बाहेर पडली पाहिजे, ती नको आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण विचार केला पाहिजे. विचार करा ना. आता माझं हे भाजपची अनिच्छा आहे किंवा हे याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही म्हणता तसं ते उदात्त त्यांचा भूमिका जर असेल आणि त्याची आवश्यकता वाटत नसेल ती अतिशय चांगली गोष्ट. त्या शापातून आपण मुक्त कधी होणार नाही. आपण एक पुस्तकाच्या निमित्ताने चर्चा करतो. जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी जातींच्या बाबतीत जे म्हटलेलं आहे त्याचं पालन करणार नाही तोपर्यंत हा देश जातपात विरहित होणार नाही. आणि ह्या असाच जातीचा आधार घेऊन जाती जर वाढवल्या गेल्या तर मग मी असं म्हणतो की भारतामध्ये जनरल कोण राहील. जर इतक्या सगळ्या जातीमध्ये सगळी विभागणी होणार आहे तर जनरल कॅटेगरीमध्ये कोण होईल. पण ती जनरल कॅटेगरी या पर्सेंटेजला जाईल की त्यांना मायनॉरिटीतच बनावं लागेल. तर ती स्थिती या देशामध्ये येऊ द्यायची का हा मूळ प्रश्न आहे. म्हणून मी म्हणतो की प्रत्येक पार्टी राजकीय पक्षांनी त्यांच्या राजकीय पक्षाच्या भल्यासाठी किंवा शासनाच्या विरुद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी काय हँडल वापरायचं ते वापरण्याचे ओव्हरऑल देशाच्या दृष्टीनं कोणती गोष्ट योग्य आहे याचा विचार करायला पाहिजे. तो जर झाला नाही तर येत्या 5-10 वर्षातच इंदिरा गांधीचं एक वाक्य मला इन्स्टंटली आठवत आहे की त्यांनी असं म्हटलं होतं की जर बॅकवर्ड मागणी जर अशी होत राहिली तर मग हा देश जो आहे बॅकवर्डचा देश करणार जाईल. तर ती स्थिती येऊ द्यायची का हा खरा प्रश्न आहे. आणि ती स्थिती जर येऊ द्यायची नसेल तर समाजामध्ये असंतोष भांडणं हे चालू राहणार.
मग एक संघ देश बनवण्याची जी डॉक्टर आंबेडकरची कल्पना होती ती कधीच अस्तित्वात येणार नाही. आता हे बघा सर, की आपण आता जसे मी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये म्हटलं की शरद पवार असतील, नितीश कुमार असतील किंवा अन्य लोक असतील, त्यांना हे समजत नाही का? समजतं का? या सगळी ही जी परिस्थिती आहे, परंतु फक्त राजकारण म्हणून जातीपातीच्या प्रश्नावर एकमेकांमध्ये लढाया करायच्या, आरक्षण, आता निवडणुकीमध्ये आरक्षण, सगळीकडे आरक्षण आरक्षण आरक्षण. तुम्ही आता इंदिरा गांधींचा उल्लेख केला की मग आपण सगळ्या बाबतीत मागासच राहायचंय का? आपण सुधारायचं कधी? त्या शापात जातीपातीच्या याच्यातून त्या शापातून मुक्त व्हायचंय कधी? प्रश्न तिथे येतो ना. आज युवकांना काय वाटतंय? आजचा जो 65% जी लोकसंख्या आहे ती 35च्या आतली भारतामध्ये, हा जो यंग इंडिया आहे, तरुण भारत, तर त्याच्या मनामध्ये त्याला आता किळस यायला लागलेली राजकारण्यांची. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर नरेंद्र मोदी त्या अर्थाने, व्यापक अर्थाने हुकुमशाह म्हणून किंवा केंद्र सरकार जर अशी भूमिका घेत असेल की जात गणना करायची तर तुम्ही करा, त्या राज्यांनी करावी, एम्पिरिकल डाटा त्यांनी गोळा करा, असं जर घेत असेल तर ते त्याचं स्वागत केलं पाहिजे. आपण मग हे सगळं करत असताना, परंतु त्या पद्धतीचं राजकारण स्वतः जे भाजप करतंय, त्यांना आपण इतरांना सगळ्यांनाच दोष देतोय. म्हणजे आता केंद्र सरकार जात गणना तयार करायला तयार नाहीये म्हणून जसं आपण त्याचं समर्थन करतोय, तर दुसरीकडं भाजप काही कमी जातींचं राजकारण करताय का? हे ओबीसी जसं मंडल आयोगाला पाठिंबा दिला, आता तो दिला ती व्यापक त्यांची भूमिका होती. मग त्या दृष्टीने आता तुमच्या या पुस्तकामध्ये एक प्रकरण आहे की जसं आपण कालही त्याच्याबद्दल बोललेलं आहे की मुस्लिमांचा अनुनय करण्यासाठी किंवा त्यांचं तुष्टीकरण करण्यासाठी काँग्रेसने आतापर्यंत राजकारण केलं. मग आता भाजप त्याच्या मतांमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने एसटी, एससी, बीसी, ओबीसी मध्ये वाढ करत चाललेलं आहे. म्हणजे ती ही विभागणी जी आहे की आम्ही तुमच्यासाठी करतो, त्यांच्यासाठी करत काय, म्हणजे हे सगळा भेदभाव, मग त्याच्यातून ते हिंदुत्वाचा, त्या हिंदू राष्ट्राचा अतिरेक वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा विकार, या सगळ्या गोष्टींची उभी आडवी जी चर्चा आहे त्याचं मूळ कुठे येतं? हे जात आणि धर्मावर येऊन ठेवतो. बरोबर. आता ह्या तुम्ही ओबीसी मध्ये कशी वाढ झाली याच्याबद्दल तुम्ही एक इथं असं सविस्तर म्हटलेलं आहे की 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्येच भाजपने ओबीसी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश केला. त्यांच्या मतांची टक्केवारी 26.4% घसरून प्रादेशिक पक्षांच्या मूळ पाठिंब्याला खीळ बसली. बरोबर. लोकनीती सीआयडीच्या सर्वेक्षणाच्या मालिकेतील पुरावे असे स्पष्ट करतात की भाजपने गेल्या दशकात ओबीसी मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश केला आहे. 2000च्या निवडणुकीमध्ये 22% ओबीसींनी भाजपला आणि 42% प्रादेशिक पक्षांना मतदान केलं. पण एका दशकामध्ये ओबीसींनी भाजपला दिलेला पाठिंबा हा त्यांच्यातला आमूलाग्र बदल झाल्याचे दाखवतो. 2019च्या निवडणुकीत 44% ओबीसींनी भाजपला मतदान केले, 27% लोकांनी प्रादेशिक पक्षाला मतदान केलं आहे. आता बघा की जसं कालही तुम्ही म्हणत होते की ते कोणत्या जातीचा उमेदवार, इथं मतदार किती ते बघून उमेदवार तो निवडला जातो आणि कुठं थांबायला तयार नाही. मग प्रत्येक नेता काय की एखाद्या समाजाचा मेळावा असला की तिथं तो घोषणा करणार. धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, त्या समाजाला आश्वासनं द्यायचे आणि आपल्या मागं ती मतांची खैरत आपल्याला झाली पाहिजे याचा प्रयत्न करायचा. कशी सामाजिक समता, सामाजिक समरसता हे फक्त मोठमोठे जडबंबाळ शब्द घेऊन फक्त व्यासपीठावर बोललं जातं. बघा एक अगदी 2-4 वाक्यात मी सांगतोय की प्रत्येक राजकीय पक्षाचा अंतस्थ हेतू कोणतीही योजना किंवा कोणताही इश्यू समोर आणण्याच्या पाठीमागे त्याचा फायदा त्यांच्या पक्षाला कसा होईल हाच असतो. हे कळतं सगळ्यांना पण वळत नाही. आणि
याच्याकरता एक इंग्रजी म्हण आहे की यू कॅन वेकअप ए पर्सन हू इज रिअली स्लीपिंग बट यू कॅनॉट वेकअप ए पर्सन हू इज प्रिटेंडिंग टू स्लीप. हा खरा मर्म आहे, ही खरी गोष्ट आहे. आता झोपेचं सोंग सगळ्या राजकारण्यांनी घेतलेलं आहे. हो. त्याला कोणी अपवाद कोणी अपवाद नाही, कोणीच अपवाद नाही. कोणी अपवाद. मग ह्या देशाची सुटका कशी होणार? या देशाची सुटका फक्त जसजशी लोकशाहीच्या विषयी जनमानसामध्ये जागृती होईल आणि जनमानसाला हे कळेल की बा अंतस्थ हेतू काय आहे आणि ते त्याचा प्रतिकार करू शकतात. दुसरा पॉलिटिकल पार्टीज कडनं कोणतीही आशा ठरता कामा नये. ते अपेक्षाच धरणं चुकीचं आहे. अपेक्षाच करतात. इतकं आता टोकाला सगळं चाललेलं आहे. आणि दिवसेंदिवस ते त्या राजकीय विचारांमध्ये प्रागतिकता येण्याच्या ऐवजी ते एकदम म्हणजे ते ना म्हणजे प्रतिगामीपणा जास्त वाढत चाललेला आहे. आणि आपण महाराष्ट्र म्हणतो पुरोगामी महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र. मग यांनी फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं की त्यांनी नावं ठेवायचे. मग त्यांनी शेंडी जाणव्याचं राजकारण म्हटलं नाही. ह्या सगळ्या याच्यातून आपल्याला सुटायचंच नाही. या नावाचा उपयोग फक्त लोकांना आपल्या भोवती गोळा करण्यासाठी आहे. आणि फारच 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 स्पष्ट शब्दात सांगायचं माझ्या स्वभावाप्रमाणे तर विथ सर्टन एक्सेप्शन this country is being ruled by buffoons and fools. याचा सगळा आता ही परिस्थिती बदलू कोण शकतं? ही परिस्थिती बदलू शकते युवा पिढी. जुन्या पिढीचे लोक तर त्यांची कंडिशनिंग ऑफ माइंड झाली, त्यांच्याकडून अपेक्षा करता येत नाही, करू नये. पण ही तरुण पिढी जी आहे वेगवेगळ्या समाजामधली वेगवेगळ्या धर्मातली यांना समजायला लागलेलं आहे. आणि समजण्याचं कारण हे की त्यांच्यामध्ये जसा जे शिक्षणाचा प्रसार होत आहे ती जागृती त्यांच्यामध्ये होत आहे. आता हे जातीपातीचा आधार घ्यायची गरज नाही. तुम्ही आजचंच उदाहरण पहा. आजच्याच वर्तमानपत्रामध्ये एक मुलगा IAS झाला. तो कोणाचा मुलगा आहे? एक व्यापाऱ्याच्या दुकानावर काम करणाऱ्या बापाचा मुलगा आहे. मुलींचे फोटो झाले, उदाहरण आले, कोण आहे? जालना जिल्ह्यामधला मागच्या वर्षी जालना जिल्ह्यामधला एक विद्यार्थी IAS मध्ये जो पास झाला तो रिक्षा चालकाचा मुलगा आहे आणि तो मुस्लिम समाजाचा आहे. ही जागृती होत चालली, ही जिद्द तरुणांमध्ये निर्माण झालेली. आता ज्यांना राजकारणाशी संबंध आहे आणि ज्यांच्या समोर देश आणि देशाचं हित हा प्रश्न आहे, त्यांनी थोडं ओपनली यायला पाहिजे बाहेर आणि हे जागृती ह्या तरुणाची आहे तिला वाढवायला पाहिजे. नाहीतर काय होईल की मला एक परत एक आठवलं, एडमंड बर्टने असं म्हटलेलं आहे. एडमंड बर्टने असं म्हटलेलं आहे की समाजाबद्दल जे चाललेलं आहे, इफ यू वॉन्ट टू फिनिश द वर्ड, इफ यू वॉन्ट टू फिनिश द इंटेलिजन्स शुड कीप क्वाइट. इफ इंटेलिजन्स कीप्स क्वाइट हे वाढत जातं. नाही आता सर, आता आपण ह्या पुस्तकाच्या अनुषंगाने स्वयंसेवक ते प्रधान सेवक आता आपण ह्या जातीपाती विषयी आपण बरंच सविस्तर बोललेलो आहोत. आता माझा प्रश्न असा आहे की एकीकडं भाजप वर जे काही रोष आहे, म्हणजे जे भाजपाचे जे लोक आहेत, विश्वगुरु नको, काय जातींवर राजकारण, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र, हे सगळे विखार, दर्प, अहंकार, ते सगळं राजकारणाचं जे काही अलीकडचं स्वरूप म्हणून जी टीका केली जाते, आता या सगळ्या टीका लक्षात घेऊन सुद्धा त्यांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये वाढ होताना दिसते. लोक स्वीकारतात. हे तर टीकाकारांनी आता लक्षात घ्यायला पाहिजे. मग ते लक्षात घेऊन माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की 370 कलम रद्द झालं. काल आपण जो काही काल बोलत होतो त्यावेळी 370 कलम रद्द झालं. राम मंदिराचं उभारणी सुरू झालेली आहे. तुमचं आसाम वगैरे इकडे तो सिटीजन कायदा आणला होता तो एक झालेला आहे.
या सगळ्या याच्यात आता समान नागरी कायद्याकडं सगळं धोरण कसं राबवायचं याविषयी बांधणी सुरू आहे. लोकांची मानसिकता तयार करणे, स्वतः